नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील एक अतिशय प्रसिद्ध आणि अनोख्या परंपरेसाठी ओळखलं जाणारं ठिकाण पाहायला, म्हणजे शनिशिंगणापूर. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुम्हाला शनिशिंगणापूरची संपूर्ण माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया शनिशिंगणापूरला कसं पोहोचायचं. जर तुम्ही शिर्डीहून शनिशिंगणापूरला येत असाल तर शिर्डी ते शनिशिंगणापूर हे अंतर साधारण 70 ते 75 किलोमीटर आहे. हा प्रवास साधारण 1.5 ते 2 तासांमध्ये पूर्ण होतो. जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर पुणे ते शनिशिंगणापूर हे अंतर साधारण 160 ते 170 किलोमीटर आहे. पुणे, अहिल्यानगर, सोनाई, शनिशिंगणापूर या मार्गाने तुम्ही साधारण 3.5 ते 4 तासांमध्ये पोहोचू शकता. जर तुमच्याकडे स्वतःची गाडी नसेल तर बसने देखील शनिशिंगणापूरला सहज पोहोचता येतं. आपण आता पोहोचलो आहोत प्रसिद्ध शनिशिंगणापूर येथे. येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही गाडी पार्क केली आणि आता मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. मंदिर परिसरात येताच एक वेगळंच भक्तिमय वातावरण जाणवायला लागतं. मित्रांनो, शनिशिंगणापूर हे गाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे कारण त्याच्या एका अनोख्या परंपरेमुळे, आणि ती म्हणजे येथील अनेक घरांना आणि दुकानांना दरवाजेच नसतात. येथील लोकांचा असा विश्वास आहे की भगवान शनिदेव स्वतःच या गावाचं रक्षण करतात, म्हणून येथे चोरीसारख्या घटना आढळत नाहीत. शनिशिंगणापूर हे मंदिर भगवान शनिदेवांना समर्पित आहे. आता आपण शनिदेवांच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करत आहोत. शनिदेवांना प्रसाद म्हणून तेल अर्पण करतात, कारण ही येथे खूप महत्त्वाची परंपरा मानली जाते. जर तुम्ही येथे येणार असाल तर मंदिराचे नियम आणि परंपरा नक्की पाळा. येथील वातावरण खूपच शांत आणि भक्तिमय आहे आणि दर्शन घेताना मनाला एक वेगळी शांतता मिळते आणि असं वाटतं की आपला प्रवास खरोखरच सफल झाला. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिर परिसरात थोडा वेळ फिरलो. परिवारासोबत असा भक्तिमय प्रवास करणं ही खरंच एक खूप सुंदर आणि अविस्मरणीय अनुभूती आहे. एकत्र प्रवास करणं, दर्शन घेणं आणि अशा पवित्र ठिकाणांना भेट देणं हे क्षण आयुष्यभर लक्षात राहणारे असतात. मित्रांनो, बरेच लोक शनिशिंगणापूरला येतात, फक्त शनिदेवांचं दर्शन घेतात आणि लगेच परत जातात. पण येथे जवळच असलेलं एक खूप महत्त्वाचं ठिकाण अनेक लोक मिस करतात, ते म्हणजे नवग्रह मंदिर. नवग्रह मंदिरामध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू या नवग्रहांची पूजा केली जाते. आणि असं मानलं जातं की नवग्रहांची पूजा केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. खरंच मित्रांनो, शनिशिंगणापूरचा हा प्रवास आमच्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय ठरला. मित्रांनो, आता आपण निघालो आहोत आणखी एका पवित्र आणि प्रसिद्ध ठिकाणाकडे, म्हणजेच मोठाई देवी मंदिर पाथर्डीजवळ. हे अंतर साधारण 30 ते 35 किलोमीटर आहे आणि साधारण 45 मिनिटे ते 1 तास लागतो. अखेर आम्ही येऊन पोहोचलो आहोत प्रसिद्ध मोठाई देवी मंदिर येथे. येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केली. मोठाई देवी मंदिर हे परिसरातील एक अतिशय प्रसिद्ध आणि श्रद्धेचं ठिकाण आहे. येथे अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी देवीची मनापासून प्रार्थना करतात. असं मानलं जातं की मोठाई देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणते. विशेषतः नवरात्रीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी पाहायला मिळते. मित्रांनो, देवीचं दर्शन घेतल्यानंतर मन खूप प्रसन्न आणि समाधानी झालं. आजचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे शनिशिंगणापूर आणि मोठाई देवी दर्शन आमच्यासाठी खूपच सुंदर आणि अविस्मरणीय ठरला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्लॉगमध्ये.